तर शुभ सकाळ मित्रांनो, मी प्रशांत नाट्यकर आपल्या सेवेत घेऊन आलो तर रेग्युलर मिनी ब्लॉग. तर तुम्ही म्हणला ह्यो काय विषय, तर ह्यो विषय आहे नजर लागू नये म्हणून आपल्या गाडीला बांधल्यात मिरच्या आणि बुरी नजर वाले तेरा मुकाला. तर नंतर ना आपण गेलो मालानाला जाताना आपल्याला शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त डॉल्बी परत मोठा साऊंड रचलेला विषय हार्ड साऊंड वाजत होता, काय वादच नाही. नंतर ना एक नृत्य बघितलं मी या मामांचं, काय ठेका धरलेला माहिती आहे का, विषय हार्ड काय सगळे पब्लिक थोडं केलं मामांना नाच पाहिजे, त्यात पण एक कला असते आणि कला कोणाला बी जमत नाही, त्यासाठी डेअरिंग लागते. नंतर नाही पुढे गेल्यानंतर एक शिवजयंती बघितली, ती पण विषय हार्ड होती, तिथं पोहाडा लावलेलं 2 मिनटं ऐकलं आणि नंतर मार्केटला पोचलो. लसूण पण एक नंबर होता, घेऊन टाकला. नंतर ना घराकडे आलो, जागा बनवून घेतली माल उतरायला चालू केला भरवूनच, कारण संध्याकाळी आपल्याला विकायला जायचं होतं. कोणाचं एक नाही, कोणाचं 2 नाही, बेक के बे काम करत राहायचं आणि कोणाला काय नमस्कार घालायला जायचं नाही. त्यामुळं आपण आपल्या कामात बेधुंद राहायचं. नंतर म्हशी बघत होत्या आपल्याकडं, काय आज देतोय का नाही मामा, काय देतोय का नाही, पण आपल्याकडे काय नव्हतंच द्यायला, कारण माल आपला संपलेला. नंतर ना बटाट्याला वेट लिफ्टिंग 70 किलोला वेट लिफ्टिंगला पाक मांड्या कंबर घायला येत्या, पण आपलाच व्यायाम होती म्हणून व्यायाम स्वरूपात करून टाकायचं. हळूहळू माल उतरून घेतलेला, गाम आलता अंगात चेट असे आग व्हायला लागलेले म्हणून आपलं पुसून घेतलं. मग काय जरा हातपाय धुवून घेतलं, तर जेवण करायचं आणि विकायला जायचं होतं. त्यामुळं काय हातपाय मस्तपैकी धुवून घेतलं, दमलेलं, त्यामुळं तहानलेला शरीराला जरा पाणी द्यावं म्हटलं, पाणी देऊन घेतलं. पाण्याची बी चव बाहेर लागायला लागली, कारण की भुका लागलेला माल उतरून. आणि आरो बघा वर चढते, आमच्या मित्राची मुलगी बारे. नंतर आपली गाडी धंद्याला गेल्यावर गर्दी बघा तुम्ही, सकाळी जरा कष्टाचं फळ चांगलंच मिळालं. माल उतरून घेतला म्हणून आता आल्यावर नंतर माल पण खपला आपला, तेवढा नेलता तेवढा सगळा संपला. लसूण पण चांगला आहे, कांदा पण चांगला आहे, बटाटा पण चांगला आहे. बायका काय बार्गेनिंग करत होत्या, पण काय त्यांचं ऐकलं नाही, जरा म्हणलं त्यांना. नंतर नाही काही इमोशनल किस्सा झाला, ज्या आजी गाठ पडलेल्या त्यांचा व्हिडिओ शूट करणार नव्हतो, पण त्यांना तुम्ही प्रार्थना देता लवकर बरे व्हावे. ऐका त्यांचं. मला काय झालं? नको मारल्या बाबा. होय बरं होत आहे आजी, लई टेन्शन घेऊ ना, देवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला. असं होतं कसं बाबा. होय खरंच वाईट वाटतं बरं का अशा माणसांचं. नंतर नाही मामा बघा 50 एकरचं मालक आहेत बरं काही मामा. यायला माणसाच्यात काय ॲटिट्यूड आहे का, साधं सिंपल राहणीमान. 50 एकर जमीन आहे मामाला. नंतर ना बैल एक आमच्या मागं काय पाठधूनच लागलेला, बैल काय सुट्टीच देणं आम्हाला, काय मागं लागलेला नंदी बैल म्हणाय महादेवाची आमच्या मागं कृपाच लागलेली, काय सुट्टीच देण्याकडे ताणायला लागला. नंतर हे मामा बघा किती मोठं मन आहे माहिती आहे यांचं, एकच बस मामा, असं फक्त गावाकडे बघू शकता तुम्ही. अहो तेवढंच काय करायचं, एवढं काय करायचं, काय मागितलं नव्हतं त्यांचं त्यांनी दिलं. परत आता धंद्याचं लास्ट टायमिंग होतं, माल सगळा संपला. नंतर ना घरी आल्यानंतर झाडं बघितली, आपली झाडं मस्तपैकी उगवून आलेली आणि महाशिवरात्रीला आपण हे झाड वृक्षारोपण केलेलं. भारी वाटतंय राव, आपण काहीतरी लावलं आणि ते उगवून आल्यानंतर बी रुजू घालायचं आणि परत मग त्याला फळ घ्यायचं. नंतर हे मामा मिशा कशा आहे त्या विषय हरडच चालतं येतो घेऊन. एंड स्टॉपचा विषय. धन्यवाद. आता काय बटाट पण